ओबीसींवर अन्याय होणार नाही, भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, कुणाचंही आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही, आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आंदोलनाच्या माध्यमातून काहींचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा विरोधी पक्षनेत्यांवर निशाणा, मराठा समाजाच्या आंदोलनावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आमच्या ताटातून काही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित आहे, मराठा आरक्षणाच्या जीआरवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मराठवाड्यातील मराठ्यांना मीच आरक्षण मिळवून देणार, माझ्या समाजाला आरक्षण देण्यास मी सक्षम, मनोज जरांगेंचा निर्धार। तर हैदराबाद जीआर बाबत मराठा समाजानं संभ्रम बाळगू नये, जरांगेंचं आवाहन। कोणी कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळणारच, तर भुजबळ पक्षाचं कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस, भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवरून जरांगेंची टीका। जीआरमधील काही शब्दांवरून संभ्रम, सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, भुजबळांची माहिती। तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। जरांगेंनी माघार घेऊ नये असं मंत्रिमंडळातल्या काहींना वाटत होतं, आंदोलनाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता, आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। फडणवीसांना घेरायचं होतं तर थेट वर्षावरच गेलो असतो, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनावर मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट। मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत नागपूरमधील ओबीसींचे साखळी उपोषण सुटले, बबनराव तायवाडेंनी मांडलेल्या ओबीसींच्या 12 मागण्या मान्य, मंत्री अतुल सावेंची माहिती। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी, मंत्री अतुल सावेंचं ओबीसी आंदोलकांना आश्वासन। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, छगन भुजबळांच्या नाराजीवरून संजय राऊतांची टीका। तर भुजबळांनी राजीनामा देऊन ओबीसींचं नेतृत्व करायला पाहिजे, राऊतांचा निशाणा। मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला, भुजबळ फार्म या निवासस्थानी आणि भुजबळांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन अलर्ट। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भरणे सदस्य। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला। तर एका जीआरमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, TV9 मराठीशी संवाद साधताना शिंदेंचं आश्वासन। संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंची भेट घेतली, भुमरेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। शिवसेना खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्र, प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार, पण त्यासाठी SOP निश्चित केली पाहिजे, पत्रातून मागणी। लक्ष्मण हाकेंनी आमच्यावर टीका करू नये, आमच्यावर टीका करण्यापेक्षा हाकेंनी एकनाथ शिंदेंना बोलावं, आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत म्हणून पाठिंबा दिला, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींचं वक्तव्य। जालन्यातील अंतरवालीत ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा 4था दिवस, 8 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी, तसंच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अशा लेखी आश्वासनाची मागणी। नांदेडच्या हदगावात तहसील कार्यालयासमोर ओबीसींचं आंदोलन, मराठा समाजासाठी काढलेल्या शासन निर्णयाचा ओबीसींकडून निषेध, ओबीसींचं आरक्षण हिरावून घेऊ नका, ओबीसी बांधवांची मागणी। कामाचे तास वाढवण्याचा शासनाचा निर्णय श्रमाचा अवमान, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढावं लागेल, कामगारांनी कधीही शोषण सहन केलं नाही आणि करणारही नाही, कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयावर आव्हाडांची प्रतिक्रिया। संजय राऊत औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते, आमचा डीएनए ओबीसी आहे, राऊतांचा डीएनए अब्दालीचा
ओबीसींचा प्रश्न कुणी सोडवत असेल तर तुम्ही टीका करता, नवनाथ बन यांचा इशारा. आमदार रोहित पवारांनी मुख्य सचिवांची भेट घेतली. शिरसाट सिडकोत 5,000 कोटींचा भ्रष्टाचार केला याबाबत सविस्तर माहितीचं पत्र सचिवांना दिलं. भेटीनंतर रोहित पवार यांची माहिती. शिंदे देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीयदृष्ट्या कपडे काढतात. देवरांनी फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावरून रोहित पवारांची टीका. मनपा निवडणुका आधीच होण्याची गरज होती. कदाचित जानेवारी महिन्यात निवडणुका होतील. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यास अधिकार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. पुण्यात ओबीसी संघटनांचं महाघंटानाद आंदोलन. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात आंदोलन. सरकारनं काढलेला जीआर तत्काळ रद्द करण्याची मागणी. ठाण्याच्या शहापूरमध्ये ओबीसी समाजाचं साखळी उपोषण. जरांगेंच्या मागण्यांमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, उपोषणकर्त्यांची मागणी. वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर. आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती. वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी सजवलेली गाडी लक्षवेधी ठरते. कोकणचा ढाण्या वाघ अशा आशयाचे वैभव खेडेकरांच्या गाडीवर स्टिकर लावण्यात आले. खासदार ओमराजे निंबाळकरांनी अधिकाऱ्यांना झापलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची माहिती अधिकाऱ्यानं न सांगितल्यानं ओमराजे निंबाळकर भडकले. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा. गणेश कला क्रीडा सभागृहात या कार्यशाळेचं आयोजन. कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित. लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता. मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही. शेअर मार्केटमध्ये आज सकाळपासूनच तेजी. सध्या सेन्सेक्स 81,144 वर 576.63 अंकांनी वाढला. निफ्टी 156 अंकांनी वाढून 44,871 वर पोहोचला. अमरावतीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा संप. थकीत मानधनाविरोधात मागील 8 ते 10 दिवसांपासून डॉक्टर संपावर. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबल्या. 9 कोटी रुपयांचे मानधन शासनाकडे थकीत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला आणखी एक दणका. गोकुळमधील घड्याळ आणि गालीच्या खरेदीच्या चौकशीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती. चौकशी अहवालात 15 दिवसात सादर करा. पुणे विभागीय उपनिबंधक यांचे आदेश. चौकशीसाठी दुग्ध विभागाचे विशेष लेखापरीक्षक सदाशिव गोसावी यांची नियुक्ती. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात होणार. प्रशासकाकडून साधू महंत यांना माहिती. पण साधू ग्रामसाठी जागा आरक्षित करण्याबाबत अद्याप निर्णय नाही. दिशा समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून विविध शासकीय योजनांचा आढावा. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, आमदार कैलास पाटील यांची बैठकीला उपस्थिती. अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या सूचना. नागपुरातील सोलर कंपनी ब्लास्ट प्रकरणी बच्चू कडू आक्रमक. कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल केले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू. बच्चू कडूंची भूमिका. नांदेडमध्ये खासदार अजित गोपछडेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची मागणी करणार. गोपछडेंचं आश्वासन. वर्ध्यात खासदार अमर काळे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाचा आढावा. आष्टी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील गगनबावडा घाटात दरडीचा मलबा कोसळला. मोठमोठे दगड माती रस्त्यावर आल्यानं वाहतूक ठप्प. संध्याकाळपर्यंत रस्त्यावरील दरड हटवून वाहतूक सुरू होण्याची शक्यता. गणपती सणामुळे कोकणातील मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद. मात्र लांजा शहरात अवजड वाहतूक सुरूच. अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. राज्यातील धरणात 85% साठा. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% पोहोचला. बुलढाण्यातील येळगाव धरण 100% भरलं. 15 वर्षांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. वसई विरार नालासोपारामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी. नालासोपाऱ्यातील पूर्व डॉन लेन परिसरातील सखल भागात पाणी साचलं. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी.
वाशिम जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत। मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 1,05,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेलं विष्णुपद मंदिराचं प्लास्टर पुराच्या पाण्यात वाहून गेलं। तातडीनं डागडुजी न केल्यास मंदिराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता। संबंधित ठेकेदाराकडून काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापानेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। सिंचनासाठीचा प्रश्न मिटला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बुलढाण्याच्या येळगावातील धरण 100% भरलं। आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन। बुलढाणा शहराचा पाणी प्रश्न मिटला। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट। दिल्लीत पावसाचा हाहाकार। यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही पाणी शिरल्यानं गैरसोय। हवामान खात्याचा आज आणि उद्या नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासनाच्या वतीनं नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा। वर्ध्यात सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। दरम्यान संतप्त शेतकऱ्यांना शिवारात जनावरे चरण्यासाठी सोडली। चंद्रपूर शहरातील महत्त्वाचा झरपट नदीवरील जुना पूल ढासळला। भिवापूर बाबूपेठकडे जाणारा मार्ग सध्या बंद। पूल दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे विनंती। गौरी गणपतीचे विसर्जन करून कोकणवासीय परतीच्या मार्गावर लांजा शहरातील सीएनजी स्टेशनवर वाहनांच्या मोठ्या रांगा। अनेक सीएनजी स्टेशनवर गॅसचा तुटवडा।